नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे। आज मी तुम्हाला आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या अशा ठिकाणी घेऊन आलेलो आहे जे ठिकाण या छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासाचे व श्रद्धेचे साक्षीदार आहे। शहराच्या अगदी मधोमध गजबजलेल्या भागामध्ये असून सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाच्या मनाला असीम शांतता लाभते। ते ठिकाण म्हणजे श्री खडकेश्वर महादेव मंदिर। मंडळी, छत्रपती संभाजीनगरचे फार पूर्वीचे नाव हे खडकी होते। तेव्हापासून खडकेश्वर महादेव मंदिर हे या शहराचे रक्षक म्हणून मानले जाते। तर चला मग मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया या मंदिराचा रंजक असा इतिहास व घेऊया या महादेवाचे संपूर्ण दर्शन। मित्रांनो, खडकेश्वर मंदिर हे शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात म्हणजे खडकेश्वर भागात वसलेले आहे। त्यासाठी तुम्हाला बाबा पेट्रोल पंप असलेल्या चौकाजवळ यावं लागेल। तिथून राईट टर्न घेऊन सेंट्रल बस स्टॉप कडे जाणाऱ्या रस्त्याने समोर जावं लागेल आणि त्याच रस्त्यांनी थोडं समोर आल्यानंतर तुम्ही पोहोचून जाल सिद्धार्थ गार्डन जवळ, जे की छत्रपती संभाजीनगरचं एक फेमस टुरिस्ट प्लेस आहे। सिद्धार्थ गार्डनच्या काही अंतरावर समोर गेल्यानंतर तुम्हाला सेंट्रल बस स्टॉप सुद्धा बघायला मिळेल। जर तुम्ही कधी मध्यवर्ती बस स्थानकावर उतरलात तर तिथून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे। सेंट्रल बस स्टॉपच्या थोडं समोर गेल्यानंतर एक तुम्हाला चौक लागेल, त्या चौकातून तुम्हाला राईट टर्न घ्यावं लागेल। या व्यतिरिक्त तुम्ही गुगल मॅपचा वापर करून सुद्धा या मंदिरापर्यंत पोहोचू शकता। या मंदिरात जाण्यासाठी 2 प्रमुख रस्ते आहे। आम्ही उजव्या बाजूने असलेल्या रस्त्याकडून या मंदिरापर्यंत पोहोचलो। हे बघा मित्रांनो, आत्ताच आपण या मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलेलो आहे। हे तुम्ही बघू शकता, हे या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे। आम्ही जेव्हा या मंदिरामध्ये गेलो होतो तेव्हा हे प्रवेशद्वार बंद होते, त्यामुळे आम्ही उजव्या बाजूने असलेल्या रस्त्याने मंदिरापर्यंत गेलो। मित्रांनो, असे म्हणतात की फार वर्षापूर्वी इथे एक मोठा खडक होता व त्या खडकामधून स्वयं इथे महादेवाचे शिवलिंग प्रकट झाले व त्या दिवसापासून या मंदिराला खडकेश्वर असे नाव देण्यात आले। चला तर मंडळी, सर्वप्रथम आपण या मंदिराचे दर्शन करून घेऊया। शेकडो वर्षापूर्वी एकजीव असलेल्या खडकातून महादेवाचे लिंग स्वयंभू प्रकट झाले, तेव्हा याच ठिकाणी या मंदिराची उभारणी करण्यात आली आणि या मंदिराला खडकेश्वर या नावाने पूजले गेले। मित्रांनो, फार वर्षापूर्वी जेव्हा छत्रपती संभाजीनगरचे नाव खडकी होते तेव्हापासून हे मंदिर या शहराचे रक्षक मानले जाते। निजामशाहीच्या काळातही या मंदिराचे अस्तित्व आणि पावित्र्य अबाधित राहिले। आजही शहराचे ग्रामदैवत म्हणून अनेक लोक खडकेश्वर महादेवाला पूजतात, अशी या मंदिराची प्राचीन व एक जुनी आख्यायिका आहे। बघू शकता, हे आहे मुख्य खडकेश्वर महादेव मंदिर। या मंदिराची रचना पारंपरिक हिंदू शैलीत आहे। या मंदिराच्या आत म्हणजे गाभाऱ्यात शिरताच समोरच आपल्याला दर्शन होते ते म्हणजे महादेवाचे वाहन नंदी महाराज यांचे।
मंदिराच्या आतील असलेल्या भिंतींवर तुम्हाला आपल्या संपूर्ण भारतामध्ये असलेल्या 12 ज्योतिर्लिंगाचे स्थान व स्वरूप बघायला मिळते. तुम्ही जर कधी इथे आलात तर तुम्हाला 12ही ज्योतिर्लिंगांचे दर्शन एकाच ठिकाणी करायला मिळेल. त्याचबरोबर या मंदिराच्या आजूबाजूला श्री लक्ष्मीनारायण मंदिर, गणपती मंदिर अशी इतर देवतांची छोटी मंदिरे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. मंदिराच्या अगदी समोरच तुम्हाला एक मोठा हॉल बघायला मिळेल. इथे बसून तुम्ही तुमचा वेळ शांततेपणे इथे घालवू शकता. आम्ही जेव्हा या मंदिरामध्ये गेलो होतो तेव्हा या मंदिरामध्ये भक्तांची गर्दी तर कमी होती, परंतु जर तुम्हाला या मंदिराचे खरे वैभव पाहायचे असेल तर महाशिवरात्रीला या मंदिरामध्ये नक्की या. त्यावेळेस संपूर्ण शहरातून लाखो भाविक भक्त इथे दर्शनासाठी येतात. एक मोठी यात्रा भरते आणि रात्रभर महादेवाचा जय जयकार चालत असतो. तसेच श्रावण महिन्यात दर सोमवारी इथे खूप गर्दी असते आणि विशेष अभिषेक व पालखी सोहळा पार पडत असतो. मंडळी, मंदिर परिसरामध्ये एक भव्य मोठं असं पटांगण तुम्हाला बघायला मिळेल आणि त्याचबरोबर इथे असलेली वडाची जुनी झाडे या परिसराचे सौंदर्य आणि थंडावा अधिकच वाढवतात. तर मंडळी, असा होता आपला श्री खडकेश्वर महादेव मंदिराचा ब्लॉग. तुम्ही जर कधी छत्रपती संभाजीनगरला येत असाल तर या मंदिराला अवश्य भेट द्या. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.